नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता दिवस आहेत दिवाळीचे, तर आपल्या लहान मुलांसाठी किंवा महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी दिवाळीमधला एक करमणुकीचा छंद तो म्हणजेच किल्ले बनवणे। आणि लहान मुलांची हीच आवड जोपासण्यासाठी पुण्याच्या जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी बागेने इथे किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे आणि ती स्पर्धा आपण पाहायला चाललो आहोत। तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। आपल्याला सुरुवातीला अशा प्रतिमा पाहायला मिळतात शिवाजी महाराजांच्या। इथे दोन छान मूर्ती आहेत। या किल्ले प्रदर्शनामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला पहिला जो किल्ला पाहायला मिळतो तो आहे राजगड किल्ला, ज्याची प्रतिकृती त्यांनी छान केली आहे। स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड किल्ला। रायगड किल्ल्यावर त्यांनी खूपच जास्त डिटेलिंग केलं आहे, म्हणजे मग तो नगारखाना असेल, मेघडंबरी असेल, शिरकाई देवीचं मंदिर असेल, धान्य कोठार, अगदी मेनली जे पाण्याची टाकी जी आहे ते पण त्यांनी अगदी निळ्या प्रकारची जी रांगोळी वगैरे टाकून अतिशय व्यवस्थितपणे बनवले। जगदीश्वराचं मंदिर पण जर आपण बघितलं त्याचा घुमट किंवा त्याच्यासमोर जो असलेलं ते नंदीचं शिल्प असेल ते पण अतिशय उत्तम असं दाखवलं आहे। जेव्हा आपण रायगडला जात असतो ना तेव्हा पहिल्यांदा पाचाड गाव लागतं आणि त्या पाचाड गावामध्ये जिजामाता जिथे राहत होत्या ना ते ठिकाण आहे, तर ते सुद्धा त्यांनी म्हणजे इथे डिटेल्डमध्ये जिजाऊमातेचे जे ठिकाण आहे त्यांची समाधी दाखवली आहे। सो एकदम डिटेल्डमध्ये त्यांनी हा रायगड किल्ला बनवला आहे। रायगडाला प्रवेश करायला सुरुवात केल्यावर जो रस्ता आपल्याला लागतो ते पूर्ण रस्ता त्यांनी इथे त्यांच्या बुर्जांच्या नावासकट इथे दाखवला आहे। आणि इथे वरती गेलं की मग आपल्याला शिरकाई देवीचं मंदिर आणि मेघडंबरी वगैरे लागते, ते इथे दाखवलं आहे बरोबर त्यांनी त्यांच्या बांधकामामध्ये बनवण्यामध्ये। लहानपणी कसं होतं आम्ही किल्ले बनवायचो, इथे टकमक टोके, तर इथे कसं आहे हा भाग असा पुढे आलेला आहे। मग आमच्यात चालायचं की टकमक टोक काय, ते हिरकणी बुरुज काय, तर नुसतं आहे ना आपण किल्ले बनवत नाही, तर या किल्ल्यांमागचा इतिहास पण आपल्याला समजतो आणि ते त्याची रचना कशी आहे काय त्याच्याबद्दल एक कुतूहल तयार होतं की त्याच्या प्रतापगड, आता प्रतापगडला आम्ही काय करायचो, जास्त हळी पेरणार नाही, मग अशी नाही का आपल्याला एक उत्कंठा यायची की नाही का काय गोष्टी अशा बनवतोय आपण, त्याचा मागचा पण इतिहास म्हणजे लहान मुलांच्या मनात इतिहासाबद्दल एक ओढ निर्माण होते, इतिहासाबद्दल त्या आपल्या संस्कृतीबद्दल एक आपल्याला कुतूहल तयार होतं। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता ठीक आहे आपण किल्ले आता बनवत नाही आहे वगैरे किंवा ही नाही का लहान मुलांमध्ये आवड कमी होते, तर हे त्यामुळे ती स्पर्धा मला वाटतं भरवली। त्यामध्ये नाही का प्रेम पुन्हा आपण आपल्या इतिहासामध्ये जाऊन बघितलं पाहिजे, आपला इतिहास कसा आहे काय ते शिकलं पाहिजे। मग बनवणार ना पुढच्या वेळेस किल्ला? बाकी काय नाही, कसं किल्ला नुसतं बनवणं आहे ना ही कला आहे ठीक आहे, पण जेव्हा आपण किल्ला बनवतो ना आपल्याला त्याच्या मागचा इतिहास कळतो। तो बुरुज तिथं काय आहे, त्या बुरुजा मागे आहे ना एक हिस्ट्री असते नाही का, ती मग ती हिस्ट्री आपल्याला कळते, आपण ते सर्च करतो त्या या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजतात। बरोबर।
आता हा आहे पुरंदर किल्ला. तर प्रत्येक किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी इतके छान दाखवलं आहे की मग त्याची अगदी पायवाट असेल किंवा त्याच्यावर जे झाडे असतील त्याच्यासाठी त्यांनी जे रांगोळी किंवा जो कलरचा वापर केला असेल तोही इथे एकदम छान दिसतोय. समाधी दाखवली आहे. अरे नद्यांचा संगम दाखवलाय. तुळापूर, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी दाखवली आहे इथे. इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या 2 समाध्या का आहेत ते सरदेसाईंचा वाडा आणि शौर्यस्तंभ हे दाखवलंय. आणि हे जो मागे मेसेज आहे मी सह्याद्री, राजगड बनवलं. हो ना, किती छान बनवलं आहे. ते सईबाईंची समाधी पण त्यांनी किती छान बनवली आहे. प्रॉपर असं जंगलच वाटते. झाडी उगली आहे. माझ्या मते मोहरी टाकली असेल का इथे? हां, मोहरी हळी मिक्स टाकली ना. मोहरी आणि हळी. अच्छा अच्छा. म्हणजे माझ्या मते आता सुवर्णदुर्गाची काय कंडिशन आहे ना ते दाखवले माझ्या मते त्यांनी, म्हणून आतमध्ये त्यांनी काही दाखवलं नाही आहे. सिंधुदुर्ग आहे ना हा. समुद्र दाखवलाय बघ कसं निळं निळं हे टाकून. महाबळेश्वरजवळ असलेला प्रतापगड किल्ला इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे शिल्प आहे ते पण दाखवण्यात आलं आहे. पुन्हा 2 असे विहीर असतील. प्रॉपर मातीचा आहे किल्ला. हो ना. जगदीश्वराचं मंदिर पण त्यांनी किती छान दाखवलं आहे तिथे. अच्छा, तिकडे बुधला माची आणि इकडे एवढा लांब सुवेळा माची. ते नेढं बघितलं किती छान दाखवलंय. नेढं एकदम प्रॉपर होल केलंय त्याला. तर पूर्वीच्या काळात जेव्हा म्हणजे पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे दिवाळीमध्ये जे किल्ले बनवण्याची जी परंपरा सुरू झाली आहे ना, त्याच्यामुळे आपल्या इतिहासाबद्दल आपल्या परंपरेबद्दल मुलांच्या मनामध्ये एक कुतूहल तयार होऊन ते किल्ले खरंच कसे असतील ह्याच्याकडे मग माणूस पुन्हा वळणार त्या किल्ल्यांकडे. आणि मग तसं झालं की आपल्याला पुन्हा आपल्या इतिहासाबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आणि त्यांनी केलेल्या शौर्याबद्दल एक अभिमान निर्माण होणार ह्या गोष्टींमुळे. त्यामुळे ही जी स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे ते खरंच छान आहे. आणि प्रत्येकाने आपल्या घरीसुद्धा असंच आवडीने किल्ले बनवायला पाहिजे हे तिथून आपल्याला लक्षात येतं. आता हा आहे सज्जनगड. इथे आपण पाहतो ते ना एक काल्पनिक किल्ला बनवला आहे. त्याच्या मागे जर आपण पहिल्यांदा बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांची मातीची एक प्रतिमा तयार केली आणि इथे पण बुरुज, किल्ले आणि बालेकिल्ला वगैरे जे आहे ते दाखवण्यात आलं आहे. हा पन्हाळा किल्ला आणि त्याने त्याची सगळी माहिती पण लिहिली. त्याच्या किल्ल्याची खास वैशिष्ट्य, अंबरखाना, वाद्य दरवाजा, लोहगड किल्ला आणि अगदी लांब आलेला त्याचा विंचू काटा.
हा कोणता किल्ला आहे? इथे नाव लिहिलंय बघ. मल्हारगड आहे, सोनेरी किल्ला. मल्हारगड आहे. हे झाडं वगैरे किंवा हिरवळ दाखवायला जी रांगोळी वापरतात त्याचं टेक्निक चांगलं आहे ना. तर इथे बघ ना, 2 कलरच्या ग्रीन कलर वापरले जवळजवळ, एकदम डार्क ग्रीन आणि थोडासा फेंट ग्रीन. हा अजिंक्य तारा किल्ला. आणि त्यांनी मेसेजमध्ये बघ काय लिहिलं, कधीही जिंकता न येणारा किल्ला, अजिंक्य तारा किल्ला. जंजिरा फोर्ट आहे ना, हां. तिथं ती बघ त्या टाईपचे दगड टाकले आहेत बघ. आणि इथे बघितलं त्यांनी होडी पण ठेवली आहेत पाण्यामध्ये बघ. ह्या आता इथे त्यांनी दिलं आहे की हा खांदेरी किल्ला आहे इकडचा, आणि इकडचा उंदेरी किल्ला. त्यांनी त्यांचा मॅप पण इथे लिहिला आहे. आणि त्या 2 किल्ल्यांमधलं अंतर किती ना ते पण त्यांनी इथे लिहिलं आहे, 1.5 नॉटिकल मैल. खूपच छान प्रयत्न केला यांनी हा किल्ला बनवायचा. नाव पण लिहिलं आहे खांदेरी ते उंदेरीचं. थोडंसं पाठी पडली आहे पण त्यांच्या मॅपवरनं लगेच लक्षात येत आहे. दगड टाकून पण किती एकदम प्रॉपर हे झाले त्याला. ओरिजिनल वाटतं, ओरिजिनल लुक आलाय त्याला ना. अर्धवटच आहे. हां. बघतो मागचा किल्ला बघितला, ठीक आहे. तो जलदुर्ग होता आणि हा जलदुर्ग. याला एवढी डिटेलिंग नाही आहे, त्यामुळे हा एवढा नाही जातो. त्याची डिटेलिंग असल्यामुळे तो ओरिजिनल सारखं. बरोबर. माझ्या मते आपण जेव्हा एखादं चित्र बघतो किल्ल्याचं किंवा टी व्हीवर एखादा किल्ला बघतो तेव्हा ते आपण बुद्धीला जसं चालना देत नाही, त्याच्यामुळे ते आपल्या पटकन नजरेसमोरून निघून जातं. मात्र ती गोष्ट जेव्हा आपल्याला बनवायची असते तेव्हा त्याला आपलं कसब लागतं. मग ते कसं बनवायचं याचा आपण विचार करतो. मग कधी कधी असंही होऊ शकतं की मुलांच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण होतं की आपण तिथे जाऊन ते बघितलं पाहिजे की ती गोष्ट कशी आहे, आणि ऑटोमॅटिक मग त्या गोष्टीमध्ये रस वाढतो. आणि ह्याच्याचमुळे एक टीमवर्क असेल किंवा आपली एकात्मतेची जी भावना असते ती या किल्ले बनवण्यामधून मुलांमध्ये तयार होते. म्हणजे इनडायरेक्ट एक अभ्यास होतो. बरोबर. आणि कोणी सांगून केलेला अभ्यास आणि स्वतःहून केलेला अभ्यास याच्यामध्ये फरक असतो. स्वतःहून केल्यामध्ये माणूस जास्त तल्लीन होऊन ते करतं आणि ते आपल्या अंगी जास्त लागतं, जास्त इंटरेस्ट येतो. बरोबर आहे. बाकी निघून गेले, बाकी बनवणारे निघून गेले. हा किल्ला तसा चांगला बनवला आहे त्यांनी, तटबंदी पण चांगली दाखवली आहे.
फक्त मध्ये माझ्या मते बालेकिल्ला वगैरे असं करायचं त्यांचं राहिलं. गुप्त दरवाजा, इकडे काय बुधला माची. खूप दिवसांपासून यायचं होतं किल्ले स्पर्धा बघायला, अगदी खूप वर्षांपासून म्हणू शकतो, पण आज ह्या वर्षी मुहूर्त लागला. आणि आल्यावर कसं वाटतंय तुला किल्ला बघून? छान वाटतंय ना? काय काय म्हणजे कसं वाटलं तुला बघितल्यावर? आता आम्ही तर नेहमी जातो तसं किल्ले वगैरे बघायला, तू जास्त करून आमच्याबरोबर आलेला नाही आहे, तेव्हा तुला हे किल्ले बघितल्यावर असं वाटतंय का की आपणही किल्ले ॲक्च्युली बघायला जायला पाहिजे म्हणून वाटतंय ना? व्हेरी गुड. हेच तर हे किल्ले स्पर्धेच्या मागे किंवा किल्ले बनवण्याच्या मागे रिझन असतं की आपली जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनी ज्या प्रकारे किल्ले आपले तयार केलेत किंवा ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्राला ह्या किल्ल्यांनी किंवा त्यांच्या शौर्याने इतकं गौरवान्वित केलं आहे, तर ते कसे बनवले आहेत, ते त्यांनी कसे ठेवलेले आहेत, कसे तयार केले आणि आपल्याला त्याला कसे मेंटेन करायला पाहिजे, हे सगळं ह्यातनं आपल्याला लक्षात येतं. चोरवाट, चोर दरवाजा, आणि हा कलावंतीन दुर्ग जो माझ्या मते चढायला खूपच डेंजर, म्हणजे एकदम सरळ त्याच्या पायऱ्या. कोराई देवीचं मंदिर म्हणून कोरीगड, तिथे बघ कोराई देवीचं मंदिर त्यांनी जसं दाखवलं आहे त्याच्यावर. तर संभाजी बागेच्या इथे कायमस्वरूपीची जी प्रतिकृती आहे त्यामध्ये पुण्यातील महत्त्वाची जी वारसास्थळं आहे किंवा ऐतिहासिक जी ठिकाणं आहेत आपली ती दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये मग सिंहगड किल्ला असेल, पर्वती असेल किंवा खडकवासला धरण असेल. अगदी सिंहगड किल्ल्यावरचं जे आकाशवाणीचं जो टॉवर आहे ते त्याने तिथे दाखवलेलं आहे, पण तिथे काय होतं ते गाणं सुरू होतं त्या आणि कॉपीराईट स्ट्राईकचा इश्यू येतो आणि त्यामुळे आपण तिथे बोलू शकलो नाही. व्हिडिओ एंडच करत होतो तेवढ्यात म्हटलं की जेव्हा आपण ते किल्ले बघून आल्यानंतर पुढे त्यांनी एक पुण्याचा एक मॅप असं दाखवलं, ज्याच्यामध्ये मेट्रो आहे, ब्रिज आहे. तर म्हटलं की आता आपण शेवटी हा जो ब्रिज आहे ना तो बघूयात. सो जो आपण तिथे देखाव्यामध्ये तो जो ब्रिज बघितला, प्रत्यक्षात त्या ब्रिजच्या इथे आता आपण आलो आहे. तर हा तंबोऱ्याच्या आकाराचा जो ब्रिज आहे तो आता आपण पाहतो आहे. चला.
तर त्या किल्ले स्पर्धेच्या इथे आपण जो पुण्याचा आराखडा पाहिला त्याच्यामध्ये आपण हा ब्रिज पाहिला, पुन्हा मेट्रो पाहिली आणि मेट्रोचं जे स्टेशन आहे जे पगडीच्या आकारामध्ये आहे तेही इथे आपण पाहिलं आणि त्या ब्रिजच्या खालनं जी नदी जाते म्हणजे त्यांनी तो आराखडासुद्धा ना अगदी असा जिवंत असा वाटेल असाच केला आहे. आणि मी जेव्हाही रोज म्हणजे मेट्रोमधनं जाते तर फक्त हा जो ब्रिज आहे नवीन बनवलेला तो फक्त दुरून बघत होते, पण इथे आल्यावर जेव्हा आपण तो ब्रिज बघतो आणि त्याचे जे कलरचे शेड चेंज होतात तर पूर्ण हा जो नजारा तयार होतो ना वाटत नाही की आपण पुण्यात आहोत म्हणून. तर खरंच म्हणजे खूप छान वाटलं इथे आल्यावर. जर आपणही जर पुणेकर असाल किंवा जर पुण्याला कधी आलात तर एकदा याचा अनुभव घ्यायला या ब्रिजवर नक्की या. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील वेगवेगळे किल्ले पाहिले, ते मुलांनी कशा प्रकारे तयार केले, ज्याच्यामधून मुलांना कशा प्रकारे आपल्या इतिहासाबद्दल आवड निर्माण होते, हे सर्व काही पाहिलं. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूतच अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.